हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचा 1.6 इन अ क्लास ऑफ देअर ओन ह्या लेसनचं ॲन ओपिनियन पोल म्हणजेच वॉर्मिंग अप पाहणार आहोत. त्यातला ॲन ओपिनियन पोल पाहणार आहोत. काय म्हटलं यात, यूज एनी वन ऑफ द टॉपिक्स गिवन बिलो टू कॅरी आउट अ क्विक ओपिनियन पोल. फॉर युअर ओपिनियन पोल, टॉक टू एनी 5 ऑफ युअर फ्रेंड्स, नोट डाऊन देअर रिस्पॉन्सेस, ॲग्री, डिसॲग्री, नॉट शुअर. तर तुम्हाला इथं काय करायचे, वेगवेगळे टॉपिक्स देण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार तुम्हाला तुमचं मत मांडायचं आहे आणि 5-5 मुलांचा किंवा तुमच्या फ्रेंड्सचा ग्रुप तयार करायचा आहे आणि त्यांचे रिस्पॉन्स तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. आता ॲग्री म्हणजे सहमत असणे, डिसॲग्री म्हणजे असहमत आणि नॉट शुअर म्हणजे खात्री नाही किंवा तुम्ही म्हणजे नक्की सांगता येणार नाही असा अर्थ त्याचा घेऊ शकतात. फॉर्म 3 ग्रुप्स, 1 फॉर इच टॉपिक. आता 3 ग्रुप्स तयार होणार आहेत आणि प्रत्येक टॉपिकसाठी एक असणार आहे. डिस्कस द फाइंडिंग्स ऑफ युअर ओपिनियन पोल इन द ग्रुप्स. इच ग्रुप शुड सिलेक्ट अ ग्रुप लीडर टू पुट टुगेदर द फाइंडिंग्स अँड टू मेक अ प्रेझेंटेशन टू द क्लास. आणि प्रत्येक ग्रुपचा एक लीडर असणार आहे आणि तो ॲग्री, डिसॲग्री किंवा नॉट शुअर हे तुमच्या मतांनी, तुमच्या ओपिनियनने सिलेक्ट करून तिथं टिक करणार आहे. Follow the presentations with a discussion on the most important characteristics of good friend, a good student and a good teacher. You may also consider characteristics not mentioned in the tables below. Characteristicsचाच अर्थ होतो गुणवैशिष्ट्ये. ओके, तर एक गुड फ्रेंडमध्ये कोणकोणती वैशिष्ट्य असणार आहे किंवा चांगल्या विद्यार्थीमध्ये किंवा चांगल्या टीचरमध्ये अशा पद्धतीने काही पॉईंट्स तिथं दिलेले आहेत आणि त्यांचा विचार करून कन्सिडर कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे त्या गुणवैशिष्ट्यांचा विचार करून तुम्ही त्या टेबलमध्ये ॲग्री, डिसॲग्री किंवा नॉट शुअर म्हणायचं किंवा टिक करायचं आहे त्याखाली. आता गुड फ्रेंडसाठी कोणकोणती कॅरेक्टरिस्टिक्स देण्यात आली आहेत पाहूयात. व्हॉट मेक्स अ गुड फ्रेंड कॅरेक्टरिस्टिक्स. अ गुड फ्रेंड शोज यू द आन्सर शीट्स ॲट द टाईम ऑफ एक्झाम. एक चांगला मित्र तुम्हाला परीक्षेच्या वेळी मदत करतो, त्याचे आन्सर शीट दाखवतो. तर हे ॲग्री आहात का तुम्ही ह्या गुणवैशिष्ट्याशी? तर हे चुकीचं आहे. तो एक प्रकारे तुम्हाला कॉपी करणं शिकवतो आहे, म्हणून मी तर डिसॲग्री ह्या कॅरेक्टरिस्टिक्ससाठी म्हणणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, पॉईंट्स इट आउट व्हेन यू आर डुईंग समथिंग रॉंग. हां, तर ही एक चांगली गोष्ट आहे. चांगल्या फ्रेंडमध्ये ही गोष्ट असायलाच हवी की जेव्हा तुम्ही काही चुकीचं करतायत तेव्हा तो तुम्हाला नक्कीच पॉईंट आउट करेल किंवा सांगेल की हे तू चुकीचं करतोयस. त्यानंतर थर्ड पास, साईड्स विथ यू इन ऑल फाईट्स अँड कॉरल्स. आता काही कॉरल म्हणजे भांडणं वगैरे जे काही होत असतील प्रत्येक वेळेस तो तुमच्या बाजूला उभा राहणार आहे. तर ती तर आपण खात्री देऊ शकत नाही, ते त्याच्या मनावर असणार आहे. म्हणून नॉट शुअर मी इथं म्हटलं आहे. कदाचित तो तुमच्या बरोबर सपोर्ट करणार आहे किंवा तुमच्या भांडणांमध्ये तो असहमतीसुद्धा दाखवू शकतो, त्याला जर तुमचं रिझन, तुमचं कारण अयोग्य वाटलं तर. म्हणून नॉट शुअर मी म्हटलं आहे. त्यानंतर कीप्स अ सिक्रेट. तर तुमचे जे काही सिक्रेट्स असतील, तुम्ही एखाद्या फ्रेंडला सांगितलं असेल तर त्या गोष्टी तो बरोबर सिक्रेट म्हणूनच ठेवतो. तर हो, जर चांगला मित्र असेल तर तो तसं करू शकतो. येस यू ऑल द गॉसिप म्हणजे सगळ्या गप्पा गोष्टी त्यांच्या फ्रेंड्समधल्या वगैरे इतरांशी झालेल्या त्याच्या गप्पा गोष्टी तो तुम्हाला सांगतोच. तर ह्या मताशी मी डिसॲग्री आहे की चांगला फ्रेंड आहे म्हणून त्याच्या प्रत्येकच गोष्टी त्याने आपल्याला सांगायला हव्यात, हे अयोग्य आहे. त्यानंतर पहा, नेक्स्ट टॉपिक आहे व्हॉट मेक्स अ गुड स्टुडंट. एक चांगला विद्यार्थी कसा बनतो, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक, त्यांची गुणवैशिष्ट्ये कोणती असू शकतात. अ गुड स्टुडंट, चांगला विद्यार्थी जो आहे तो कीप्स क्वाईट इन द क्लासरूम ऑल द टाईम. प्रत्येक वेळेस तो अगदी शांततेत बसून असतो किंवा शांतता राखतो. तर याच्याशी मी डिसॲग्री आहे, कारण विद्यार्थी जरी असला आणि तो फक्त शांततेत बसलेला आहे म्हणून तो गुड स्टुडंट आहे हे म्हणणं चुकीचं आहे. कारण त्याने कॉन्व्हर्सेशनसुद्धा वर्गामध्ये इतरांशी करायला हवं, टीचर्सशी करायला हवं. म्हणूनच मी डिसॲग्री इथं म्हटलं आहे. ऑफन ब्रिंग्स गिफ्ट्स फॉर द टीचर. नेहमी टीचर्ससाठी काही गिफ्ट्स आणतो आहे म्हणजे तो गुड स्टुडंट आहे का
तर नाही, मी ह्या मताशी सहमत नाही म्हणून डिसॲग्री म्हटलं आहे. टेक्स एफर्ट्स टू लर्न समथिंग ऑन हिज ऑर हर ओन. काहीतरी नवीन शिकण्यासाठी तो स्वतः प्रयत्न करतो. एफर्ट्स म्हणजे प्रयत्न करणे, स्वतःहून प्रयत्न करतो, तर ही खूप चांगली गोष्ट आहे. तो एक चांगला विद्यार्थी आहे म्हणून ॲग्री मी इथं म्हणणार आहे. इज पंक्च्युअल अँड रेग्युलर. हां, तो शिस्तबद्ध आहे, वेळेवर येतो, वेळेवर जातो आणि रेग्युलर स्टुडंट आहे, म्हणजे घरी राहत नाही परत, तर तो एक चांगला विद्यार्थी असू शकतो. याशी मी सहमत आहे म्हणून ॲग्री म्हटलं आहे. लर्न्स ऑल आन्सर्स बाय हार्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं बाय हार्ट म्हणजे अगदी पाठांतर करून टाकलेले क्वेश्चन आन्सर्स आणि तुम्ही पटापट वर्गामध्ये उत्तरं देत आहेत ते पाठांतर करून. तर मी या गोष्टीशी असहमत आहे ॲज अ टीचर, कारण पाठांतर करण्यापेक्षा ती आन्सर्स, तो क्वेश्चन व्यवस्थित समजून घेऊन ते आन्सरही समजून घेऊन लक्षात ठेवलं तर ते तुमच्यासाठी खूप उपयोगाचं ठरेल. म्हणून पाठांतर करून टीचर्सला आन्सर देत आहेत तर हे एक गुड स्टुडंट. ह्या पॉईंटशी मी डिसॲग्री आहे, असहमत आहे. त्यानंतर पार्टिसिपेट्स इन ऑल क्लासरूम ॲक्टिव्हिटीज. हो, तर ज्या ॲक्टिव्हिटीज क्लासमध्ये होत आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही आनंदाने पार्टिसिपेट करतायत, सहभाग नोंदवतायत, तर तुम्ही नक्कीच एक चांगला विद्यार्थी आहात म्हणून मी इथं ॲग्री म्हणते. नेक्स्ट व्हॉट मेक्स अ गुड टीचर. एक चांगली टीचर, चांगली शिक्षिका किंवा शिक्षक कोण असू शकते, त्याची गुणवैशिष्ट्ये पहा. अ गुड टीचर प्रोव्हाइड्स रेडीमेड आन्सर्स. तर ॲज अ टीचर मी या गोष्टीशी असहमत आहे, कारण विद्यार्थ्यांना प्रत्येकच वेळेस रेडीमेड आन्सर प्रोव्हाइड करणं हे चुकीचं आहे. मुलांनी स्वतः प्रयत्न करून ती आन्सर्स लिहिली पाहिजेत. हां, तुम्हाला जर आन्सर लिहिताना काही चुका त्यात आढळत आहेत किंवा तुम्हाला अजून त्या दुरुस्त कराव्याशा वाटत आहेत तर तुम्ही टीचरशी त्याबाबत बोलू शकतात. त्यानंतर नेक्स्ट पहा. इज अ फ्रेंडली विथ ऑल द स्टुडंट्स. टीचर सगळ्या विद्यार्थ्यांशी अगदी फ्रेंडली वागते, तर ही खूप चांगली गोष्ट आहे. सगळ्या विद्यार्थ्यांकडे लक्ष पुरवते आणि सगळ्या विद्यार्थ्यांचं जे काही म्हणणं असेल व्यवस्थितपणे ऐकून घेते, फ्रेंडली असते, तर ती खूप चांगली गोष्ट आहे म्हणून मी ॲग्री आहे. ब्रिंग्ज इन अ लॉट ऑफ फन अँड ह्युमर इन द क्लासरूम. हो, खूप छानपणे हसत खेळत मुलं शिकतायत, तर ही सुद्धा एक चांगल्या शिक्षकाचं कॅरेक्टरिस्टिक आहे. गिव्ज चॅलेंजिंग टास्क अँड मेक्स द स्टुडंट्स वर्क ऑन देम. चॅलेंजिंग आव्हानं देणारी अशी कामं देते किंवा टास्क देते आणि मुलांना त्याच्यावर कार्य करण्यास भाग पाडते, तर हे सुद्धा एका चांगल्या शिक्षकाचं कॅरेक्टरिस्टिक आहे. अंडरस्टँड स्टुडंट्स प्रॉब्लेम. आणि त्याचबरोबर ॲज अ टीचर तर विद्यार्थ्यांच्या जे काही प्रॉब्लेम्स असतील, अडचणी असतील, तर त्या नक्कीच सोडवण्याचा किंवा त्या समजून घेण्याचा जर प्रयत्न करणारा शिक्षक किंवा शिक्षिका असेल तर ती नक्कीच चांगली टीचर आहे म्हणून मी ॲग्री आहे या पॉईंटशी. तर अशा पद्धतीने आपण ह्या लेसनचं वॉर्मिंग अप पाहिलं आहे विद्यार्थ्यांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याचं एक्सप्लेनेशन, त्यानंतर वर्कशॉप वगैरे सगळं पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्ससोबत ती शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवर न्यू असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.